ओके. रव्याची खीर बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर जास्त टाइम न घेता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मंडळी. तर इथं मी आता रव्याची खीर बनवण्यासाठी रवा भाजून घेतलेला आहे. तर 1 वाटी अंदाज असेल रवा. तर 1 वाटी रवा इथं मी भाजून घेतलेला आहे. रवा तुपामध्ये भाजा किंवा तुम्हाला तसं आवडत असेल तर तसं पण भाजू शकता. कोणी तेल टाकून पण भाजतंय. तर मी इथं तूप टाकून रवा भाजलेला आहे आणि त्यानंतर परत त्याच कढईमध्ये रवा काढून घेतल्यानंतर मी 1 चम्मच किंवा 2 चम्मच एवढं असं तूप टाकून घेतलेलं आहे आणि लगेच त्याच्याचमध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स मी आधीच थोडंसं बारीक करून वगैरे ठेवलेले होते. जर तुम्हाला तसंच आवडत असेल तर तसं टाका किंवा खिसून पण टाकू शकता. तर मी इथं असंच टाकलेलं आहे बारीक तुकडे वगैरे करून त्याचे. आणि त्यानंतर इथं त्याला थोडंसं 1-2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथं मी आता 1-2 इलायची टाकलेली आहे त्याच्यामध्येच त्याच कढईमध्ये आणि त्याला फिरवून घेतलेलं आहे. तर इलायची पावडर आपण वाटून पण टाकू शकतो, पण मी इथं डायरेक्ट अख्खी इलायची टाकलेली आहे तोडून. आणि त्यानंतर हे सगळं थोडंसं कलर चेंज झाला परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे. जेवढा आपला रवा असेल, जेवढ्या माणसांची आपल्याला खीर करायची असेल त्याचा अंदाज बघून आपण टाकू शकतो. तर इथं आता मी 2 ते 3 माणसाला एवढी खीर बनवत आहे. तर त्याच्यासाठी आता इथं पाणी मी 1.5 ग्लास टाकलेलं आहे. त्यानंतर त्या पाण्याला उकळी आली का वरून आपण रवा टाकत राहायचं पाण्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने आपण ह्याला सारखं फिरून घ्यायचं. म्हणजे कसं गाठी नाही राहणार. जर आपण टाकला एकदाच जर रवा टाकला आपण तर गाठी होतील. त्यासाठी आपण थोडा थोडा करून रवा टाकत राहायचं आणि फिरवत राहायचं. त्यानंतर तिकडं उकळी आलेली होती त्या रव्याला. तर इथं मी बदाम आपलं काय म्हणतात मनुके मी भिजू घालून ठेवलेले होते स्वच्छ धुवून वगैरे. तर ते मनुके मी याच्यामध्ये आता ह्या स्टेजला टाकून दिलेले आहे आता. तर बघू शकता टेक्स्चर कसं आलेलं आहे मस्त. तर आता मी इथं वरून मनुके आपले भिजून ठेवलेले टाकलेले आहेत आणि लगेच आपण त्याच्यामध्ये साखर पण टाकून दिलेली आहे. आणि आता गोड कसं तुम्हाला जसं गोड सपक जसं आवडेल त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. तर आमच्या इथं जास्त कोणी खात नाही गोड, त्यासाठी मग मी आमच्या इथं जसं लागतंय त्याप्रमाणे मी इथं साखर टाकलेली आहे. तर तुमच्या घरी जर जास्त गोड खात असतील तर तुम्ही इथं थोडं जास्त अजून साखर वाढवू शकता. कारण जर खीर गोड असेल तरच थोडं छान लागते खायला पण आमच्या इथं थोडं मीडियमच सपकच आवडतं, म्हणजे मीडियमच आवडतं. तर मी इथं माझ्या अंदाजानुसार साखर घेतलेली आहे आणि इथं आता मस्त आहे बघा किती छान सगळं एकजीव झालेलं आहे मस्त. आणि आता लगेच त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध ओतून घेतलेलं आहे. तर इथं आता दूध आपण स्किप पण करू शकतो. जर तसंच खायचं असेल तर आपण तसं पण खाऊ शकतो, पण मला इथं दूध टाकायचं होतं. आमच्या इथं आवडतं दूध ते टाकलेली खीर. तर मग मस्त इथं दूध वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला पूर्ण आता फिरवून घेतलेलं आहे. आणि आता ह्याची थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर मी इथं वरून थोडंसं ड्रायफ्रूट्स पावडर टाकलेलं आहे बदामाचं ते. आणि बदाम काजू हे सगळं बारीक आपल्या घरीचं मिक्सरमधून काढलेलं आहे. तर मी ते 1 ते 2 चम्मच असं टाकलेलं आहे अंदाजानुसार. आणि आता इथं आपली खीर आहे बघा एकदम रेडी आहे खाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया, बाय बाय.